या वीकेंडला पुण्याजवळच्या वन डे ट्रिपसाठीची 4 ठिकाणं सांगणार आहे, ती सुद्धा एका मिनिटात. पुण्यापासून 45 किलोमीटर अंतरावर आहे हे सुंदर प्राचीन मंदिर भुलेश्वर. साधारण 12व्या किंवा 13व्या शतकात हे संपूर्ण पाषाणात बांधलेलं सुंदर मंदिर आहे. बाहेरून वाटत नाही की आत इतकी सुंदर कोरीव शिल्पकला आहे. म्हणजे थेट खजुराहो किंवा वेरूळच्या लेण्यांमध्ये गेल्यासारखं वाटेल. आता तर पावसामुळे घाटातून जाणारा रस्ता अजून सुंदर दिसत असेल. पुढचा स्पॉट आहे सगळ्या शाळांचं फेवरेट ठिकाण, ते म्हणजे बनेश्वर. नावाप्रमाणेच बनेश्वर हे ठिकाण पूर्णपणे वनामध्ये वसलेले. पेशव्यांनी बांधलेलं शंकराचं मंदिर आहे, त्याला लागूनच बाग आहे आणि जवळच सुंदर धबधबा आहे. आता तिथे छोटंसं ॲडव्हेंचर पार्क सुद्धा बनवलंय, त्यामुळे मोठ्यांसोबत लहान मुलं सुद्धा एन्जॉय करू शकतात. पुढचं ठिकाण सुद्धा लहान मुलांसाठी बेस्ट आहे, पण त्यासाठी फॉलोचं बटन तेवढं दाबा. तर अजून एक प्राचीन मंदिर आहे पाषाणमध्ये, सोमेश्वर वाडी. हे सुद्धा 800 ते 900 वर्ष जुनं मंदिर आहे आणि अतिशय शांत निवांत असा परिसर आहे. छान गोष्ट म्हणजे मंदिराच्याच बाजूला त्यांनी ग्राम संस्कृती उद्यान बांधलंय. त्यात 12 बलुतेदार पद्धत, जुनी ग्रामीण जीवनशैली कशी होती हे वेगवेगळ्या पुतळ्यांमधून दाखवलं. त्याचबरोबर 12 ज्योतिर्लिंगांची प्रतिकृती सुद्धा इथे केली. त्यामुळे कुटुंबासोबत 3-4 तास इथे सहज घालवू शकता. पुढचं ठिकाण आहे पुण्यापासून साधारण 35 किलोमीटर अंतरावर असलेलं सासवड. इथे पेशव्यांचा जुना पुरंदरवाडा तुम्ही बघू शकता आणि त्याच सोबत संगमेश्वर मंदिर. नदी किनारी असलेलं हे सुंदर मंदिर जवळजवळ 1000 वर्ष जुनं आहे. त्याच सोबत सोपान महाराजांची समाधी सुद्धा इथे आहे. तुम्ही पुण्याजवळ अजून कुठल्या स्पॉटवर फिरायला जाता हे नक्की कमेंट करून सांगा.